आणि आता बातम्या पाहूयात सविस्तर। दिल्लीतलं शेतकऱ्यांचं आंदोलन चिघळणार असं दिसतंय, कारण सरकार आणि शेतकऱ्यांमध्ये आज पाचव्यांदा बैठक होते। न्यूज 18 लोकमतला सूत्रांनी माहिती दिली आहे की गाझीपूर बॉर्डरवर वाहतुकीची प्रचंड कोंडी झाली आहे आणि दिल्लीमध्ये हजारो शेतकरी एकवटले आहेत। दरम्यान दिल्ली, हरियाणा आणि सिंधू बॉर्डरवर मोठ्या प्रमाणात बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे। निमलष्करी दलाच्या तुकड्या सुद्धा इथे सुरक्षेसाठी तैनात आहेत आणि या प्रचंड वाहतूक कोंडीचा मोठा फटका दिल्लीकरांना बसतोय। दरम्यान हे चिघळलेलं आंदोलन लवकरात लवकर शमावं यासाठी सरकारी पातळीवरून प्रयत्न सुरू आहेत। प्रशांत लीला रामदास थेट जाऊयात दिल्लीला, आमचे प्रतिनिधी दिल्लीहून आपल्यासोबत आहेत। प्रशांत, काय चर्चेचे मुद्दे आज असू शकतात आणि कसा तोडगा निघू शकतो? काही दृष्टीपथात आहे तोडगा? नाही, महत्वाचं म्हणजे जर बघितलं आज या संदर्भात केंद्रीय कृषी मंत्री अर्जुन मुंडा यांनी स्पष्ट सांगितले दिले की आम्ही पुन्हा 5व्या फेरीसाठी तयार आहोत, चर्चेसाठी तयार आहोत आणि ही चर्चा झाल्यानंतर निश्चितपणे आपण यातून कुठला तरी मार्ग काढण्याची शक्यता व्यक्त केली जाते। पण ज्या पद्धतीने शेतकऱ्यांनी या संदर्भात चंग बांधला आहे की दिल्ली चलोच त्यांनी नारा दिलेला आहे आणि नारा देऊन त्यांनी स्पष्ट केलं आहे की आमच्या जोपर्यंत एमएसपीची मागणी पूर्ण होणार नाही तोपर्यंत या संदर्भात आम्ही मागे हटणार नाही। आणि यामध्ये एक अतिशय महत्त्वाचं म्हणजे त्यांनी त्यामध्ये स्पष्ट केलं आहे की आज दिल्लीच्या पुढे सगळं अनेक महत्त्वाचे मुद्दे त्यांनी मांडलेले आहेत आणि त्यांनी म्हटलेलं आहे की दिल्ली चलोचा नारा जरी असला तरी आम्ही केंद्रीय कृषी मंत्री म्हणून चर्चा करण्यासाठी तयार आहोत असंही त्यांनी म्हटलेलं आहे। मिलिंद, प्रशांत, आज जर का चर्चा झाली तर ती किती वाजता होईल? कोण कोण या चर्चेत सहभागी होणार आहे? आणि शेतकऱ्यांच्या म्हणजे आंदोलकांचा मुद्दा फक्त एमएसपी आहे का आणखीन काही? साधारणतः शेतकऱ्यांनी 10 मागण्यांवरती मुद्दे मांडलेले आहेत। त्यास प्रमुख मागणी जी आहे ती एमएसपीची आहे आणि एमएसपीच्या संदर्भातच प्रमुख मागणी असल्यामुळे जोपर्यंत ती मागणी पूर्ण होणार नाही तोपर्यंत ही जी शेतकऱ्यांची आंदोलन सुरू आहे दिल्लीच्या आजूबाजूच्या परिसरामध्ये, पंजाब, हरियाणा आणि उत्तर प्रदेशमध्ये, ते आंदोलन कुठल्याही परिस्थितीत थांबणार नाही असंच त्यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे। प्रशांत, तुर्तास धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल। तिकडे देशात